फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा काळ अनेकांच्या आयुष्यात आनंदाच्या नव्या किरणांसह येणार आहे. नमस्कार, मी प्रियांका. आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण त्या सर्वात सुंदर नात्याबद्दल बोलणार आहोत, ज्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो. होय मित्रांनो, विवाह हे आयुष्यातील सर्वात पवित्र आणि मजबूत बंधन आहे, जे दोन हृदयांना कायमचं जोडून ठेवतं. या येणाऱ्या 3 महिन्यात ग्रहांची चाल काही विशेष बनत आहे, की अनेक राशींच्या जीवनात शहनाई वाजण्याचे योग तयार होत आहेत. ज्यांना खूप काळापासून जीवनसाथीची प्रतीक्षा होती, ज्यांचे लग्न वारंवार काही ना काही कारणाने पुढे ढकललं जात होतं, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्याची सुरुवात होईल. प्रेम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत खास करणार आहे, कारण त्यांचं नातं विवाह बंधनात अडकू शकतं. हा काळ नव्या सुरुवातीचा, नव्या स्वप्नांचा, नव्या नात्यांचा प्रतीक आहे. जर तुम्हालाही तुमच्या भविष्याबद्दल एक आवड असेल, तुमचं नाव या यादीत आहे का, जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आनंद वार्ता इथेच दडलेली असेल. मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खरोखरच वरदानासारखा आहे. मागील काही महिन्यांपासून तुम्ही नातेसंबंधाबाबत चिंतेत होता. कधी योग्य व्यक्ती भेटत नव्हती, तर कधी शेवटच्या क्षणी योग्य गोष्ट बिघडत होती. त्यामुळे मनात निराशा, एकटेपणा वाढत होता. पण आता ग्रहांची स्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. गुरु आणि शुक्र तुमच्या सप्तम भाव मजबूत करत आहेत, जो विवाह आणि जीवनसाथीचा भाव मानला जातो. तर याचा अर्थ असा की आता तुमच्या आयुष्यात स्थिर आणि विश्वास ठेवण्यासारखं नातं येणार आहे. फेब्रुवारी पासूनच लग्नाचे संकेत दिसू लागतील. घरात लग्नाच्या चर्चा सुरू होतील. चांगले प्रस्ताव स्थळ येतील. जर तुम्ही आधीपासून कोणत्याही नात्यात असाल, तर ते नातं लग्नात बदलू शकतं. मार्च आणि एप्रिलमध्ये साखरपुडा किंवा लग्न ठरण्याचे प्रबळ योग आहेत. अचानक लग्नाचा प्रस्ताव येण्याचीही शक्यता जास्त आहे. तुमच्या आयुष्यात भावनिक सुरक्षितता मिळेल, तुम्हाला आत्मविश्वास वाढेल. फक्त राग आणि घाई टाळा, संयम ठेवा आणि समजूतदारपणा ठेवला तर नातं दीर्घकाळ सुखी राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अत्यंत खास आणि विस्मरणीय असेल. तुम्ही स्वभावाने निष्ठावान, प्रामाणिक आणि विश्वास ठेवण्यासारखे लायकीचे असाल. जेव्हा प्रेम करता ते मनापासून निभावता, पण काही काळापासून योग्य जोडीदार मिळण्यात अडथळे येत होते. आता शुक्र ग्रहाची विशेष कृपा तुमच्यावर आहे, त्यामुळे प्रेम आणि विवाह योग खूप मजबूत झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटापासून चांगले प्रस्ताव येऊ लागतील. मार्चमध्ये साखरपुड्याचे योग आहेत आणि एप्रिलमध्ये लग्नाची तारीख ठरू शकते. लव्ह मॅरेज ज्यांची इच्छा आहे, तर हा काळ त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य आहे. कुटुंबाची योग्य काळजी घ्या. वैवाहिक जीवन सुखद, स्थिर राहील. जोडीदार प्रत्येक परिस्थितीत तुमची साथ देईल. फक्त तुम्ही हट्टीपणा टाळा आणि जोडीदाराच्या भावनांना समजून घ्या. मिथुन राशीसाठी हा काळ निर्णायक आणि भाग्य बदलणारा ठरू शकतो. तुम्ही बुद्धिमान आणि बोलण्यात पटाईत आहात, पण प्रेमाच्या बाबतीत अनेकदा तुमचा गोंधळ उडतो. त्यामुळे लग्नात उशीर होता. आता गुरुची विशेष दृष्टी विवाह भावावर पडत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एखादी खास व्यक्ती आयुष्यात येऊ शकते. आधीपासून नात्यात असलेल्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. बहुतेक प्रकरणात नातं लग्नापर्यंत पोहोचेल. एप्रिलमध्ये कुटुंबाची संमती मिळून तयारी सुरू होऊ शकते. प्रामाणिकपणा जपायचा आहे, तोच नातं मजबूत करेल. कर्क राशीचे लोक भावुक, संवेदनशील, मनाने स्वच्छ असतात. नात्यात पूर्णपणे झोकून देतात, पण शनी आणि राहूच्या प्रभावामुळे अडथळे येत होते. आता गुरुच्या कृपेने विवाह योग जागृत झाला आहे. फेब्रुवारी पासून घरात आनंदाची चाहूल लागेल. मार्च आणि एप्रिलमध्ये लग्न ठरण्याची शक्यता आहे. लव्ह मॅरेजचेही योग मजबूत आहेत. वैवाहिक जीवन भावनिकदृष्ट्या सुंदर आहे, मजबूत राहील. लहान गोष्टीवरून अतिप्रतिक्रिया देऊ नका आणि विश्वास ठेवा. पुढील राशी आहे कन्या राशी. कन्या राशीचे लोक बुद्धिमान तर आहेतच, कारण त्यांचा बुधच स्वामी आहे. व्यावहारिक असतात, परिपूर्णतेच्या
शोधामुळे अनेक चांगले प्रस्ताव त्यांच्या हातून निसटले जातात. पण आता शुक्र आणि बुधाचा विशेष योग विवाहाचा मार्ग खुला करत आहे. फेब्रुवारी मार्च मध्ये उत्तम समजूतदार जोडीदार तुम्हाला मिळू शकतो. कुटुंब ही साथ देईल. वैवाहिक जीवन संतुलित आणि सुखद राहील. प्रत्येक गोष्ट जास्त तोलू नका किंवा जास्त ओढू नका. त्याऐवजी ते तुलना करण्यापेक्षा तुमचं मनाचं जास्त ऐका. तुळ राशी प्रेम, सौंदर्य, संतुलनाची राशी आहे. शुक्र तुमच्यावर विशेष मेहरबान आहे. फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ अत्यंत शुभ आहे. अनेक चांगले प्रस्ताव येऊ शकतात. साखरपुडा किंवा लग्नाची चर्चा वेगाने पुढे जाऊ शकते. लव्ह मॅरेज करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. वैवाहिक जीवन मधुर, संतुलित राहील. बघा, नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका तुमच्या नात्यामध्ये. मकर राशीसाठी हा काळ आयुष्य बदलणार आहे. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता फळ मिळणार आहे. शनी आणि गुरुच्या कृपेने विवाह योग प्रबळ झाला आहे. फेब्रुवारीच्या शेवटापासून चांगले प्रस्ताव येऊ शकतात. जुने नातं असेल ते पुन्हा जुळू शकतं आणि मार्च आणि एप्रिलमध्ये घरात शुभ कार्यांची लगबग सुरू होईल. वैवाहिक जीवन स्थिर आणि सुरक्षित राहील. करिअर आणि नातेसंबंध यात संतुलन ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी एक छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुमची राशी या यादीत होती का? तुम्हालाही लग्नाचे संकेत दिसत आहेत का? तसं असल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहते, तुमच्या कमेंटची वाट पाहते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर थोडीशी आशा आणि आनंद दिला असेल तर लाईक करा. मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विवाहासंबंधित खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह, नव्या विवाहाच्या व्हिडिओमध्ये, नव्या भविष्यवाणीसह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, देवावर विश्वास ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.